पुण्यातील गोल्ड लीफ एंटरटेनमेंटच्या वतीने तिसऱ्या ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धेचं 12 जुलै रोजी आयोजन करण्यात आलं आहे। ही मॅरेथॉन पुण्यातील सदू शिंदे क्रिकेट मैदान येथून सुरू होणार आहे। ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनचे आयोजक अथर्व अय्यर म्हणाले की दुसऱ्या आवृत्तीला पुणेकरांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सलग तिसऱ्या वर्षी अशा प्रकारची इको फ्रेंडली मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे। यात प्लास्टिक आणि कार्बनचा शून्य वापर केला जाणार आहे। जम्प स्टार्ट इंटरनॅशनल स्कूल व गोल्ड लीफ एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने 2 ते 10 वर्षाखालील लहान मुलांच्या हस्ते तळजाई येथे 4 जुलै रोजी झाडे लावण्याचा उपक्रम देखील यावर्षी राबवण्यात आला आहे। यावेळी बायोफ्युअर्स सर्कलचे उत्पादक व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक संदीप शेळके, रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट दापोलीचे संचालक अनिल छाजेड व रोहन छाजेड, पीएमसीचे माजी नगरसेवक प्रवीण चोरबोले, राहुल मसळे, सिद्धा शिरोळे आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच विशेष म्हणजे या वर्षी ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी पॉवथॉन या 3 किलोमीटर अंतराच्या विशेष शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे। या शर्यतीत स्पर्धकांना आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यासोबत सहभागी होता येणार आहे। या विशेष शर्यतीमुळे जीवनशैलीमध्ये आरोग्यपूर्ण आणि आरोग्य प्राणी चपळ अशा एका विशेष शैलीची भर पडणार असून आपल्या प्राण्यांबरोबर त्यांना निकटचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होणार आहे। प्रत्येक धावपटूला एक रोपटे दिले जाणार असून शर्यतीच्या मार्गावर पुनर्वापर केलेले पाणी उपलब्ध केले जाईल। शर्यत पूर्ण करणाऱ्या प्रत्येकास गुडी बॅग, पदक, नाश्ता, मार्गसहाय्यक, गिफ्ट व्हाउचर आणि एक ई प्रमाणपत्र दिले जाणार आहे। यातील 21 किलोमीटर अंतराची अर्ध मॅरेथॉन सदू शिंदे क्रिकेट मैदानापासून सुरू होऊन तळजाई डोंगर, पद्मावती पार्किंग, ट्रेजर पार्क मार्गे, अरुणेश्वर मंदिर, गजानन महाराज चौक मार्गे सदू शिंदे क्रिकेट मैदानावर संपेल। 10 किलोमीटर अंतराची शर्यत 2 टप्प्यात आणि 5 किलोमीटर पर्यंत एका टप्प्यात धावेल। स्पर्धेत एकूण 50,000 रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत। स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 8 जुलै असणार आहे। आपण आता यावर्षी तिसरा सीझन आहे। पहिल्या वर्षी आपण जेव्हा चालू केलं होतं, ही आयडिया एकदमच नवीन होती। तेव्हा आपल्याकडे 1200 लोक पळाली पहिल्या वर्षी। मग दुसऱ्या वर्षी आपण जेव्हा परत केलं तेव्हा आपण नवीन कॅटेगरी काढली, ती होती पॉवथॉन, ज्याच्यामध्ये मागच्या सिस्टम बघितलं असेल तर कुत्री पळाली। सो हेच तिसऱ्या वर्षी आता आपण परत घेऊन आलोय। तिसऱ्या वर्षी आता आपल्याकडे 2000 प्लस लोक पळायला आली आहेत। पॉवथॉनलाही 20 कुत्र्यांची एंट्री आली आहेत। परवाच 4 तारखेला आपण गोल्ड लीफ एंटरटेनमेंट आणि सहकार पोलीस स्टेशन यांनी मिळून तळजाई फॉरेस्टमध्ये 500 झाडांची लागवड केली। अजून झाडं आपण फॉरेस्टला देणार आहे, पण 4 तारखेला 500 झाडांनी सुरुवात केली आहे आणि बाकीचे झाडं आपण फॉरेस्टला देणार आहेत आणि ते पुढे त्यांना परत झाड लावणार। या दरवर्षी सारखं सेम आपला जो मोटो आहे की क्लीन पुणे ग्रीन पुणे, जिकडे आपण झाडं लावतो, नो प्लास्टिक रन आपण ज्याला म्हणतो, ते आपण यावर्षी पण परत करत आहोत। यावर्षी क्लिनिंगसाठी आपण आदर पुनावाला फाउंडेशनला आणलं आहे, जे आपले सगळे रस्ते साफ करायचं, जे काही प्लास्टिक वेस्ट होईल ते सगळं साफ आदर पुनावाला करणार। रजिस्ट्रेशन 10 जुलैपर्यंत आपण ठेवले। 12 जुलैला स्पर्धा आहे, पण आपण एंडपर्यंत ठेवले कारण का लोक एंडला पण येतात। सो आपण यावर्षी 10 जुलैपर्यंत ठेवलं आहे। मी बायोफ्युल सर्कलतर्फे इथे आहे। आज आम्ही आपली ग्रीन पुणे मॅरेथॉन जी आहे त्यासाठी को स्पॉन्सर आहे, असोसिएट स्पॉन्सर आहोत। आणि तसं पाहता हेल्दी लाईफस्टाईल, ग्रीनर अर्थ आणि आपण जे मोटिव्ह घेऊन चाललो आहे की प्लॅनेट आपलं हेल्दी राहिलं पाहिजे आणि आपण सस्टेनेबिलिटी जी आहे ती आणली पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये, हे जे मोटिव्ह आहे हे मोटिव्ह आपल्या ग्रीन पुणे मॅरेथॉनसोबत आणि आमच्या बायोफ्युल सर्कलच्या मोटिव्हसोबत अतिशय योग्य तऱ्हेने मॅच करतं। आणि याचमुळे आज आम्ही ह्या इनिशिएटिव्हला सपोर्ट करत आहोत। नुसतं सपोर्टच नाही करत आहोत, नुसतं असोसिएट स्पॉन्सरशिपच नाही आहे, तर याचबरोबर आमच्या कंपनीतर्फे 100 पेक्षा जास्त आमचे एम्प्लॉईज, आमचे को पार्टनर्स या इव्हेंटमध्ये स्वतः पार्टिसिपेटही करत आहेत। याचबरोबर आम्ही स्वतः जे आपलं प्लांटेशन ड्राईव्ह आहे त्यामध्ये सुद्धा भाग घेतो आहोत आणि आशा करतो की ह्यातनं आम्हाला जो संदेश द्यायचा आहे, बेसिकली बायोफ्युल सर्कल जे आहे हे एका ब्रिजचं काम करतं आपल्या शेतकऱ्यांपासून इंडस्ट्रीपर्यंत।